कौतुकच करायचं झालं तर मी जिल्हाधिकारी आणि SP मॅडमचं कौतुक करेन की त्यांनी काम करत असताना मी सांगितलेलं की कला केंद्र सगळी बंद झाली पाहिजे, कारण आपली तरुण पिढी जी आहे ती बर्बाद होत आहे. तरुण पिढी त्या कला केंद्राच्या माध्यमातून काही लोकांनी सुसाईड केलं होतं, काही अजूनही मोठे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे खरोखर या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की दबावाला बळी न पडता. आता पालकमंत्री म्हणून मला सुद्धा दबाव येत होता, परंतु मला जर येत असेल तर तुम्हाला किती आला असेल याचाही विचार मी करतो. त्यामुळे तुमचं यासाठी अभिनंदन करतो की एकही कलाकंद नसलेला आपला जिल्हा झालेला आहे. त्यामुळे आमच्या शेकडो माई माऊलींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल की त्यांचं घर, त्यांचं कुटुंब बर्बाद होण्याच्या म्हणजे बर्बाद होण्यापासून तुम्ही त्यांना वाचवलं. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे. आता ज्या पद्धतीनं हे कलाकेंद्र केलं तर पुढली मोहीम ड्रग्स ही सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायची आहे. कुणाची भीडभाड ठेवू नका, कुठल्याही पक्षाची भीडभाड करू नका, परंतु जे लोक या जिल्ह्यामध्ये ड्रग्सच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत ते आपल्याला असं नेतृत्व करता येईल. तो कसा, कारण शेवटी या तरुण पिढीला बर्बाद करणार एक या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आता निवडणुका वगैरे काही नाही, आम्ही सुद्धा हस्तक्षेप करणार नाही. काही ठिकाणी राजकीय काही गोष्टी फक्त हस्तक्षेप करतात लोकप्रतिनिधी. आता काय 3-3.5 वर्ष काय बिंदास करत आता